मोदी राजवटीमध्ये देशातील कुटुंबांच्या आपल्या बचती ठेवण्याच्या पद्धतीत वेगाने बदल होत आहे. याचे राजकीय अन्वयार्थ लावण्याची गरज आहे. कमी जोखीम असणाऱ्या बँकांमधील मुदत ठेवी, विमा पॉलिसी आणि पोस्टच्या अल्प बचत योजना आता त्यांना पुरेशा आकर्षक वाटत नाहीयेत. त्याऐवजी म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमधील जोखीमयुक्त गुंतवणुकीकडे त्यांचा कल वाढतोय. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार वित्त वर्ष 2025 मध्ये बँकातील मुदत ठेवीमध्ये 9% घट, आयुर्विमा पॉलिसीमध्ये 17% घट, पीपीएफ सारख्या अल्प बचत योजनांमध्ये 24% घट, त्याच वेळी इक्विटीमध्ये 153% वाढ, म्युच्युअल फंडात 95% वाढ, पेन्शन आणि प्रोव्हिडंट योजनांमधील गुंतवणुकीमध्ये 10% वाढ झाली आहे. 2021 ते 2025 या 5 वर्षात कुटुंबांच्या वित्तीय मतांमध्ये बँकांमधील ठेवींचे प्रमाण 40%वरून 35%वर आले. तर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा वाटा हा 2%वरून 13%वर गेलाय. उघड आहे, ठेवींऐवजी ती कुटुंबे म्युच्युअल फंडाला प्राधान्य देत आहेत. याचा संबंध अनेक कारणांशी जोडता येईल. जसं की गेले काही वर्ष शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा बँकांमधील मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा आकर्षक ठरलाय. याचा संबंध देशातील बदलत्या डेमोग्राफीशी देखील आहे. तरुण पिढी तिच्या आधीच्या पिढ्यांपेक्षा अधिक जोखीम घेणारी आहे. हीच पिढी स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणारी आहे आणि त्याचा वापर करून शेअर्स, युनिट्स खरेदी करणे, विकणे सुकर झाले. ब्रोकर्स, म्युच्युअल फंड यांच्या असोसिएशन यांनी आक्रमक मार्केटिंग केलंय आणि सर्वात महत्त्वाचं, सेबी आणि वित्त मंत्रालय यांचा सक्रिय पाठिंबा. बँकिंग क्षेत्र अर्थव्यवस्थेला लागणाऱ्या क्रेडिटचा पुरवठा करत असतात. कशाच्या जीवावर? तर बँकांकडे जमा होणाऱ्या ठेवींच्या जीवावर. नागरिकांनी मुदत ठेवींमध्ये कमी बचती गुंतवल्यामुळे देशातील बँकांकडे जमा होणाऱ्या ठेवीत घट होते आणि क्रेडिटमध्ये वाढ. ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत बँकांकडील ठेवी फक्त 11%नी वाढल्यात, तर क्रेडिट 14%नी. कमी व्याजदराच्या दिवसात बँकांना वाढीव व्याजदर देऊन ठेवी आकर्षित करण्याचा मार्ग देखील उपलब्ध नाहीये. बँकिंग क्रेडिट हा देशाच्या उत्पादक क्षेत्रातील रक्तपुरवठ्यासारखे असते. त्यावर परिणाम होऊ शकतो. कॉर्पोरेट उच्च वर्गाला कर्ज उभारण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. बँकिंग क्षेत्राकडून क्रेडिट पुरवठा कमी झाल्याचा फटका फक्त बँकिंगवर अवलंबून असणाऱ्या शेती, एमएसएमई आणि इतर अनौपचारिक क्षेत्राला बसू शकतो.